हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या एका ट्युटोरियलमध्ये आपण करिअरविषयी आणि महाकरिअर पोर्टल याविषयी जाणून घेतलं. योग्य करिअर कसं निवडावं आणि त्या करिअरमध्ये आपण चांगल्या प्रकारे कसं यश संपादन करावं, यासाठी मध्ये आपल्याला येणाऱ्या ज्या अडथळे आहेत ते दूर करून मला जास्तीत जास्त त्या करिअरविषयी, त्या मार्गाविषयी, त्या क्षेत्राविषयी जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण महाकरिअर पोर्टल याचा आधार घेऊन आपण हे सगळं बघणार आहोत. खरं तर महाकरिअर पोर्टल हे अतिशय सुंदर असं एक पोर्टल आपल्याला उपलब्ध झालेलं आहे की जे पुन्हा पुन्हा बघावं. कुठे काही अडचण आली तर ते करिअरच्या बद्दल, वेगवेगळ्या करिअरबद्दल गायडन्स आपल्याला करतं आहे. फक्त एवढा भाग लक्षात घ्या की आपल्याला माहितीचा प्रचंड साठा आपल्याकडे आहे, पण तो योग्य वेळी योग्य साठा कशा पद्धतीने निवडायचा आणि उपयोगात आणायचा, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची, हा एक सारासार विचार आपण जर सुरुवातीपासून केला तर अधिक चांगलं होईल. मी मागच्या ट्युटोरियलमध्ये आपल्याला सगळ्यांना सांगितलं की करिअर निवडताना आपण काय काय करतो. तर माझे आई बाबा असं असं म्हणतात म्हणून मला तसं करायचं आहे, किंवा माझे मित्रमैत्रिणी अमुक अमुक या क्षेत्रामध्ये जात आहेत म्हणून मला त्या ठिकाणी जायचं आहे. असं स्वतःचं आपलं काही डिसिजन्स हे इयत्ता 10वीपर्यंत, इव्हन 12वीपर्यंत काही नसतात. तर ते मला असं म्हणायचं आहे किंवा आपण ध्येय ठरवलं पाहिजे. आपल्याला काय व्हायचं आहे म्हणण्यापेक्षा मला कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे हे मी आधीपासून ठरवलं पाहिजे. आणि मग हे जर मी ठरवलेलं असेल तर मला क्षेत्र निवडायला थोडंसं सोपं जाईल. कारण याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो तो म्हणजे आवड. आणि बऱ्याच वेळा आपली आवड बाजूला ठेवून आपल्याला वेगळंच काहीतरी करावं लागतं आणि त्यामध्ये मग अपयश येतं. त्यामध्ये मग आपलं मनोधैर्य खचतं. या अशा बाबी आपल्याला टाळायच्या आहेत. आणि म्हणून योग्य करिअर निवडणे प्रत्येकाला, आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे, खूप पैसा आपल्याकडे असला पाहिजे, आणि मग या करिअरमधून आपल्याला जो काही पैसा मिळणार आहे, जे काही यश मिळणार आहे, जी काही प्रतिष्ठा मिळणार आहे, त्या सगळ्यांचा विचार करता आपल्याला योग्य करिअर निवडणं गरजेचं आहे. मागच्या ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला सांगितलं की करिअर असं निवडा की तुम्ही नोकरीला न लागता नोकरी देणारे झाले पाहिजे. अशा पद्धतीचं करिअर आपल्याला निवडलं पाहिजे किंवा निवडावं, किंवा इथपर्यंत आपण पोहोचावं की जेणेकरून आपल्याला या देशाची सेवा करता येईल. मग आता प्रत्येकजण शिकत असलेल्या आणि उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक मुलाला असं नेहमी वाटतं की मी काहीतरी नवीन करावं. तर बऱ्याच वेळा मी विद्यार्थ्यांशी बोलतो तर ते म्हणतात की सर काहीतरी नवीन सांगा. मग आता हे जे नवीन सांगा जो प्रकार आहे, कारण आपल्याला जे करिअर्स माहिती आहेत, आपल्याला जे क्षेत्र माहिती आहेत ते लिमिटेड आहेत, ते आपल्यापुरते मर्यादित आहेत, ते आपल्याला माहिती आहेत, ते लोकांना, ज्या लोकांना माहिती आहे ते तेवढंच तुम्हाला सांगतील. पण याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला या महापोर्टलचा आधार घ्यावा लागेल. आणि म्हणून तुम्हाला अशा प्रकारे करिअर निवडताना आधी सारासार विचार करून
बरेचसे कोर्सेस, बरेचसे क्षेत्र असे आहेत की त्याच्यामध्ये प्रवेश घेताना एक 10वी नंतर तुम्ही प्रवेश घेऊ शकतात, 12वी नंतर प्रवेश घेऊ शकतात. असे जे काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांची माहिती आधी करून घ्या. माहिती करून घेतल्यानंतर तुमची आवड काय आहे ते लक्षात घ्या आणि मग तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये कोणकोणते कॉलेजेस मिळतील, कुठे आपल्याला जायचं आहे, कशा पद्धतीने प्रवेश त्या ठिकाणी मिळणार आहे, त्या ठिकाणी एक्झाम आहे की नाही, की डायरेक्ट त्या ठिकाणी पर्सेंटेजवर प्रवेश आहे. आता एक लक्षात घ्या की खूप चांगले गुण मिळाले म्हणजे खूप चांगलं क्षेत्र मी निवडलं आणि मग नंतर मी चांगलं करिअर करू शकतो असं नाही. ती तुम्हाला गुण बेताचेही असले तरी तुम्ही चांगलं क्षेत्र निवडलं, त्याच्यामध्ये तुम्ही कौशल्य प्राप्त केलं तर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी व्हाल. असे अनेक उदाहरणं आपल्या समाजामध्ये आहेत. तुम्ही वेगवेगळी जीवनचरित्र वाचा, मोठमोठ्या लोकांची जीवनचरित्र वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल किंवा क्षेत्र निवडल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये मनापासून काम करण्याची इच्छा, मनापासून काम झालं पाहिजे. त्या पद्धतीने जर झालं तर मला असं वाटतं की आपण खरोखर यश मिळवू शकतो. आता बरेच विद्यार्थी काय करतात, ते घाईघाईने करिअर निवडतात, आपली आवड पाहत नाहीत, इतरांच्या सांगण्यावरून ते करिअर निवडलं जातं आणि मग पुढे जाऊन त्यांना पश्चाताप होतो. आपण कुठेतरी चुकीच्या वळणावर आलेलो आहेत असं त्यांना वाटतं आणि मग एक प्रकारची निराशा त्यांच्या पदरामध्ये पडते आणि मग तिथून बाहेर येणं फार अवघड असतं, कारण आपण खूप मोठ्या मार्गावर पुढे गेलेलो असतो आणि मग तिथून आपल्याला परत येणं हे शक्य नसतं. अशा पद्धतीचं भाग आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड असली पाहिजे. म्हणून पहिला महत्त्वाचा भाग आहे की स्वतःची आवड आपण ओळखली पाहिजे. म्हणजे करिअर निवडताना तुमची आवड ओळखा. तुमची आवड, प्रत्येक मुलाची आवड वेगवेगळी असेल, ती आवड मला ओळखता आली पाहिजे, म्हणजे स्वतःला ओळखता आली पाहिजे. ती दुसऱ्याने तुमची अमुक अमुक याच्यामध्ये याला इंटरेस्ट आहे असं सांगून उपयोग नाही, तर ती स्वतःला ती आवड आपल्याला ओळखता आली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. त्यानंतर जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही आणि तीच गोष्ट तुम्हाला जबरदस्तीने जर करायला सांगत असेल तर तुम्हाला त्यामध्ये अजिबात रस लागत नाही, मन लागत नाही आणि मग आपल्याला त्या क्षेत्रामध्ये पुढेही जाता येत नाही. म्हणजे आवड हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर दुसरं काय करा तुम्ही, तर सुशिक्षित लोकांची मदत घ्या. उदाहरणार्थ तुम्हाला मेडिकलला जायचं आहे, तर मेडिकलमध्ये ज्या अनेक फील्ड जे आहेत त्या फील्डमध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, ते केलेले कोण लोक आहेत, त्या व्यक्ती कोण आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपण चर्चा केली पाहिजे, त्यांचे अनुभव शेअर केले पाहिजे. तुम्ही कशा पद्धतीने गेलात, काय गेलात, हे सगळं त्यांच्याशी चर्चा आपण केली पाहिजे. त्यामुळे सुशिक्षित लोकांची मदत तुम्हाला घेणे हा दुसरा मुद्दा आहे. त्यानंतर मित्रांना बघून तुमचे मार्ग तुम्ही कधीही निवडायचे नाहीत. हा तुमचा स्वतःचा निर्णय असेल आणि या स्वतःच्या निर्णयावर आपण ठाम असलं पाहिजे. त्यामुळे कोणालाही त्या क्षेत्रामध्ये जातोय म्हणून मला त्याच क्षेत्रामध्ये जायचं आहे, माझे मित्रमैत्रिणी त्या बाजूला जात आहेत म्हणून मी ते करणार आहे, असं तुम्ही अजिबात करायचं नाही. आणि तुम्ही जे करिअर निवडाल त्या करिअरचं भविष्य जाणून घ्या. नुसतंच आवड आहे, नुसतंच मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतोय किंवा मी अमुक अमुक एक क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे आणि मग नुसतीच आवड महत्त्वाची नाही, पण त्या क्षेत्रामध्ये पुढे त्याचं भविष्य काय आहे हे भविष्य जाणून घ्या. म्हणून जे मुद्दे मी तुम्हाला आत्ता हे 3-4 मुद्दे जे सांगितले त्या मुद्द्यांचा विचार ह्या महाकरिअर पोर्टलमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की तुमची जी स्वप्न आहेत त्या स्वप्नांना अतिशय महत्त्व द्या. कारण आपल्याला वाटतंय किंवा असं असं व्हायला पाहिजे, असं असं माझं स्वप्न आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की माझं स्वप्न आहे की मला हे व्हायचं आहे, ह्या क्षेत्रात जायचं आहे. मग ते जे स्वप्न आहे ते स्वप्न न ठेवता ते प्रत्यक्षात आपण उतरवलं पाहिजे.
ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मेहनत, म्हणजे आवश्यक असते ती सगळी मेहनत मला करावी लागेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो करिअर तुम्हाला निवडायचं आहे आणि आनंदी जीवन आपल्याला जगायचं आहे. येस. आता आपण या करिअर पोर्टलमध्ये एंट्री केल्यानंतर काय काय दिसतं हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ते ओपन पण करून बघितलं असेल. पण काय घडतं नेमकं मी ते तुम्हाला सांगतो की पोर्टलमध्ये खूप माहिती आहे आणि ही प्रत्येक माहिती, प्रत्येक क्षेत्राची माहिती ही आपण वाचूच असं नाही. त्यामुळे असं ठरवलं की थोडंसं त्या क्षेत्राबद्दल त्रोटक अशी माहिती या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला द्यायची, म्हणजे तुम्ही निदान हे ऐकून तरी आपल्याला असं असं करता येईल, अशा क्षेत्रामध्ये आपल्याला जाता येईल असं आपण या ठिकाणी विचार करू आणि त्या पद्धतीने या पोर्टलचा अभ्यास आपण करणार आहोत. विशेष म्हणजे हे पोर्टल तुमच्या समोरही आहे, तुम्ही किती वेळा ते बघू शकतात. पण काय असतं की ज्यावेळेस आपण ते बघायला सुरुवात करतो त्यावेळेस मला कोणत्या मार्गाने जायचं आहे, कोणत्या दिशेने जायचं आहे, काहीतरी आपलं कुठेतरी क्लिक करत बसलो आणि ते पोर्टल उघडलं, मग कुठलं तरी क्षेत्र आलं, काही आलं, नेमकं त्याच्यामध्ये काय आहे, मी कसं कसं कोणत्या मार्गाने ते बघणार आहे, अशा पद्धतीचा विचार मला तुम्हाला द्यायचा आहे की तुम्ही ते पोर्टल अशा पद्धतीने बघा. आता मी या ठिकाणी माझा ID टाकलेला आहे, तसं तुम्ही त्या ठिकाणी सरळ ID टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे 1 2 3 4 5 आणि 6 असा हा पासवर्ड टाकल्यानंतर इथे मी भाषा निवडलेली आहे बघा. या ठिकाणी मराठी भाषा मी निवडलेली आहे आणि या मराठी भाषेमध्ये आता मला सगळी माहिती उपलब्ध होणार आहे आणि म्हणून प्रस्तुत करणे याच्यावर मी आता क्लिक करतो. ते क्लिक केल्यानंतर मी या पोर्टलमध्ये या ठिकाणी गेलेलो आहे. बरोबर. आता तुम्हाला नुसतीच माहिती मिळवायची आहे का, तुम्हाला काय करायचं, इथे चूजिंग युअर लोकेशन ऑफ कॉलेज इन्स्टिट्यूट, वेअर डू यू वॉन्ट टू स्टडी आफ्टर स्कूल अँड कॉलेज, तुम्ही कोणकोणत्या स्टेटमध्ये, कोणत्या कंट्रीमध्ये तुम्ही जाणार आहात किंवा तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला क्षेत्र निवडायचं आहे, त्याचं या ठिकाणी तुम्हाला चूज करता येईल. येस. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय दिला आहे बघा, चूजिंग कोर्सेस, व्हॉट काइंड ऑफ कोर्स यू वॉन्ट टू स्टडी आफ्टर कंप्लीटिंग स्कूल 10th or 12th, म्हणजे तुम्हाला 3-4 वर्ष डिग्री कोर्सेस आफ्टर 12th बघायचं आहे का 6 months to 3 years डिप्लोमा कोर्सेस हे बघायचे आहे, अशा पद्धतीचा हा एक मुद्दा या ठिकाणी दिला आहे. नंतर चूजिंग युअर करिअर प्रेफरन्स, बरोबर आहे. आता डिग्री बेस्ड करिअर आणि डिप्लोमा बेस्ड करिअर असे 2 भाग या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामधून तुम्हाला कुठलं निवडायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात. त्यानंतर इथे चूजिंग युअर लँग्वेज प्रेफरन्स, तुमचा लँग्वेज प्रेफरन्स तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. मग आता बघा मित्रांनो, इथे बऱ्याच लँग्वेजेस दिले आहेत. इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, तेलुगू आहे, बंगाली आहे, आसामी आहे, ओडिया आहे, मल्याळम आहे, पंजाबी आहे, कन्नडा आहे. आता या सगळ्या भाषा तर आपल्याला येत नाहीत, पण इंग्लिश, हिंदी, मराठी याच्यात आपण करू शकतो. तुम्हाला जी सोयीस्कर वाटेल त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ते आपण आता एक एक भरूया, म्हणजे मग आपण पुढे जाणार आहोत. मी इंडिया सिलेक्ट करतो. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो. महाराष्ट्र या ठिकाणी आलं आहे. सिटी या ठिकाणी आता तुम्हाला कुठे नेमकं कॉलेजेस पाहिजेत, कोणते कॉलेजेस पाहिजेत, त्या ठिकाणी तुम्हाला सिटी सिलेक्ट करूया. एक कुठली तरी सिटी घेऊया आपण. ठीक आहे. अनेक सिटीज त्या ठिकाणी येत आहेत. त्या ठिकाणी आपण फक्त विचारात घेऊया की आता मला समजा मुंबई आपण सिलेक्ट केलं. त्यानंतर कंट्री 2, नंतर कुठे जायचं आहे दुसऱ्या याच्यामध्ये, कारण कंट्री 1 कंट्री 2 म्हणजे ऑप्शन्सला तुम्हाला त्या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. ठीक आहे. आता 3 ते 4 वर्षाचे डिग्री कोर्सेस आफ्टर 12th आपण विचारात घेतो आहे.
आता इथे खाली कोर्सेस आले बघा, तुम्ही ते सिलेक्ट केल्याबरोबर या ठिकाणी कोर्सेस आलेले आहेत. आता डिग्री बेस्ड कोर्स आणि डिप्लोमा बेस्ड कोर्स, हे सगळे डिप्लोमा बेस्ड कोर्स आहेत, हे डिग्री बेस्ड कोर्सेस आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी मराठी वगैरे सगळं हे केलं आणि हे मी आता सेव्ह करतो आहे. ठीक आहे. आता मी प्रेफरन्सेस आधी सेव्ह केलेले आहेत. येस, इथे सगळे मी क्लिक करून घेतो. व्हेरी हेल्पफुल. ओके. आता बघा या ठिकाणी करिअरविषयी माहिती मिळवा. आपण ही करिअरविषयी माहिती मिळवणार आहोत. आता इथे पहिल्या याच्यावर गेल्यानंतर दोन भाग आहेत बघा, प्रोफेशनल करिअर्स आणि व्होकेशनल करिअर्स. आता या प्रोफेशनल करिअर्समध्ये अलाइड मेडिकल सायन्स, ॲनिमेशन, ग्राफिक्स अँड व्हिज्युअल कम्युनिकेशन, आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग, आर्ट आणि डिझाईन, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स, एज्युकेशन अँड टीचिंग, गव्हर्मेंट अँड डिफेन्स सर्व्हिसेस, जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता, परफॉर्मिंग आर्ट्स, फायनान्स अँड बँकिंग, फिटनेस अँड वेलबिईंग, त्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन, मेडिकल सायन्स, नंतर लीगल सर्व्हिसेस, सायन्स अँड मॅथमॅटिक्स अँड सेल्स अँड मार्केटिंग, असे अनेक क्षेत्र आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. मग आता समजा हे अलाइड मेडिकल सायन्स आपण घेतलं, एक ऑप्शन मी निवडलं, तर या अलाइड मेडिकल सायन्समध्ये किती प्रकार आहेत हे आपल्या डोळ्यासमोर येत आहेत बघा. म्हणजे नुसतं अलाइड मेडिकल सायन्समध्ये आयुर्वेदिक डॉक्टर आहे, ऑडिओलॉजिस्ट आहे, ऑर्थोपेडिक टेक्नॉलॉजिस्ट आहे, नंतर जेरियाट्रिक केअर टेक्नॉलॉजिस्ट आहेत, नॅचरोपॅथ आहे, नंतर न्यूरोलॉजी आहे. नंतर तुम्ही याच्यामध्ये कोणत्या इंटरेस्ट तुम्हाला आहे. आता हे कसं आहे की हे जी नावं आहेत हे आपण बऱ्याच वेळा ऐकलेले पण नाही आहेत. आपल्या समाजामध्ये कसं असतं की व अमुक अमुक हे डॉक्टर आहेत म्हटल्यानंतर डॉक्टर आहेत, याच्याविषयी दुसरं काही माहीत नसतं. त्यामुळे त्यांनी कोणत्या प्रकारचे डॉक्टर्स आहेत, कशा पद्धतीने मेडिकल त्यांनी केलेलं आहे वगैरे हे भाग आपण विचारात घेत नाही. आणि त्यामुळे आपण प्रत्येक मुद्द्याचा वाचन आपल्याला करायचं आहे. आणि ते वाचन जर मी केलं तर माझ्या लक्षात येईल बघा, काय लक्षात येईल. मी एक मुद्दा तुम्हाला सांगतो आहे, हे सगळे जे फील्ड्स आहेत हे सगळे फील्ड्सचं वाचन तुम्हाला करायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता याच्यात काय दिलेलं आहे किंवा आयुर्वेदिक डॉक्टर मला व्हायचं आहे असं आपण थोडक्यात गृहीत धरू. आता आयुर्वेदिक डॉक्टर जर मला व्हायचं असेल तर या आयुर्वेदिक डॉक्टरला मी क्लिक केल्यानंतर माझ्याकडे या ठिकाणी काय येत आहे बघा. ही पूर्ण माहिती मला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आता इथे काय म्हटलं आहे बघा, आज वेगवेगळे वैद्यकीय शिक्षण आपल्याला उपलब्ध आहे. आपल्या रेग्युलर डॉक्टर आणि सर्जनशी आपले नेहमी संबंध असतात. ॲलोपॅथी हे सर्वात कॉमन असं वैद्यकीय शिक्षण आहे. इतर जुन्या वैद्यकीय शिक्षणामध्ये युनानी मेडिसिन, आयुर्वेद आणि होमिओपॅथ इत्यादींचा समावेश होतो. हे सर्व प्राचीन वैद्यकीय शिक्षण वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले आहे आणि आयुर्वेद हे प्राचीन भारतीय वैद्यकीय शिक्षण आहे. जर तुम्हाला खात्रीशीर आपले स्वतःचे प्राचीन वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही आयुर्वेद निवडा. एक त्या क्षेत्राबद्दल एक सर्वसामान्य माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मग आता हे सर्व कशाबद्दल आहे तर आयुर्वेदिक डॉक्टर हे एक प्रोफेशन फिजिशियन असतात ज्यांनी आयुर्वेद शाळेतून वैद्यकीय ज्ञान घेतलेले असते
आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून तुम्ही रुग्णांचे निदान कराल, म्हणजे तुम्ही काय कराल हे या ठिकाणी दिलेलं आहे. की बऱ्याच वेळा असं असतं की बा एखादं नाव घेतल्यानंतर मग आता समजा इथे एक मुद्दा आहे बघा, ऑडिओलॉजिस्ट म्हटलं, आपल्याला माहीत नसतं ऑडिओलॉजिस्ट म्हणजे काय, ते काय काम करतात, कोणत्या प्रकारचं काम त्यांना असतं, कोणत्या प्रकारचे पेशंट्स त्यांना बघावे लागतात. हा जो भाग आहे हा आपल्याला बराचसा माहीत नसतो. त्यामुळे आपल्याला हे वाचून आपला इंटरेस्ट डेव्हलप करावा लागेल सुरुवातीला. कारण शेवटी कसं असतं की कॉमन थिंग ज्या आपल्यासमोर येतात त्या कॉमन थिंग्स आपण बघून बघून आपला इंटरेस्ट तसा आहे का आपण चेक करत जातो. पण हे ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस तुमचा इंटरेस्ट खरा तुम्हाला आतून वाटेल की बा आपल्याला अमुक अमुक हा भाग करता येईल, किंवा माझ्याकडे त्या क्वालिटीज आहेत, माझ्याकडे ते कौशल्य आहेत, मी ते करू शकेल. अशा प्रकारचा एक आत्मविश्वास तुम्हाला याच्या माध्यमातून निश्चित मिळेल. कारण हे तुम्हाला वाचावं लागेल मित्रांनो, हे वाचल्याशिवाय काही शक्य नाही आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊया. तुम्ही कोणतेही आधुनिक औषध लिहून देऊ शकत नाही. म्हणजे आयुर्वेदामध्ये असं आहे की आयुर्वेदिक डॉक्टर जे आहे ते फक्त आयुर्वेदामधलेच औषधं देऊ शकतात, कोणतेही औषधं ते लिहून देऊ शकत नाही, किंवा ॲलोपॅथिक सर्जरी देखील करू शकत नाही. तुम्ही वेगवेगळ्या पद्धती आणि उपचारांसह ॲलोपॅथिक डॉक्टरांइतकेच चांगले डॉक्टर व्हाल. तर अशा प्रकारचं तुम्ही कशाबद्दल आहे, काय आहे, तिथे गेल्यानंतर मी त्या क्षेत्रात गेल्यानंतर नेमकं काय करणार आहे, हा सगळा भाग तुम्हाला या ठिकाणी वाचता येईल. आपण प्रत्येक क्षेत्राशी निगडीत असं थोडं माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता या करिअरसाठी स्पेशलायझेशन ट्रॅक्स म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये ट्रॅक्स आहेत. पुन्हा आयुर्वेदामध्ये नुसतं आयुर्वेदिक डॉक्टर असं नाही, पण त्या आयुर्वेदामध्ये पण स्पेशलायझेशन आहे. मग त्याच्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर प्रसूती तंत्र स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आयुर्वेदाचे आहेत. नंतर आयुर्वेद डॉक्टर पंचकर्म आहे. शल्यतंत्राचे म्हणजे नेत्ररोग विज्ञान त्याच्यावरचे डॉक्टर आहेत. आयुर्वेद डॉक्टर काया चिकित्सा, बरोबर आहे, म्हणजे स्किन याच्या संदर्भातले. त्यानंतर शल्यतंत्राचे आयुर्वेद डॉक्टर. नंतर आयुर्वेद डॉक्टर स्वस्थवृत्त, बरोबर. अशा पद्धतीचे करिअर स्पेशलायझेशन ट्रॅक्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. मग तुम्ही या ठिकाणी जर गेलात, आयुर्वेद डॉक्टर प्रसूती तंत्र स्त्रीरोग तज्ज्ञ यावर क्लिक जर केलं तर तुम्हाला त्याचे सगळे स्पेशलायझेशनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्पेशलायझेशनमध्ये काय करता येईल किंवा मी काय करू शकेल अशा पद्धतीचे मुद्दे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत बघा. आता समजा हे शल्यतंत्राचे सामान्य आयुर्वेदिक डॉक्टर ते काय करतात, बरोबर आहे. शल्यतंत्राचे सामान्य आयुर्वेदिक डॉक्टर सखोल आधुनिक शस्त्रक्रियेमध्ये तज्ज्ञ असतात. म्हणजे जसं आपण ॲलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया करतो त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये सुद्धा शस्त्रक्रिया होते. येस, म्हणजे पण आयुर्वेदामध्ये काही असा भाग आहे की त्यांच्या ते लिमिटेशन्स आहेत, तिथपर्यंतच ते शस्त्रक्रिया करू शकतात. आणि मग प्राचीन सर्जरी टेक्निक्स हे त्यांना त्या ठिकाणी शिकवले जातात. असं प्रत्येक हे एक मुद्दा मी तुम्हाला वाचून दाखवला की याच्यामध्ये काय असतं. तर हे आयुर्वेदिकमध्ये स्पेशलायझेशनमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने करता येतील. येस, आता आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून तुमच्या भूमिका काय आहे, तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, बरोबर आहे. हे सगळं या ठिकाणी दिले बघा. मुख्य भूमिका आणि जबाबदाऱ्या, या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही वाचून काढा की काय काय करावं लागतं आपल्याला. कामासंबंधी उपक्रम म्हणजे तुम्ही काय काय घेऊ शकतात, काय काय करू शकतात, कोणाकोणाला सल्ले देऊ शकतात, बरोबर आहे. हे मी इतकं वाचत नाही, पण मी तुम्हाला पोर्टलच्या संदर्भात माहिती सांगतोय की कशा पद्धतीने तुम्ही बघाल. करिअर प्रवेशासाठीचे मार्ग, गणित, सायन्स. आता बघा, मार्ग म्हणजे काय, पाथ, तुम्ही कसं जाणार. तर गणित, सायन्स आणि कोणत्याही विषयासह इयत्ता 10वी तर तुम्ही होतातच आहे, तो काही प्रश्न नाही.
फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयासह सायन्स शाखेतून 11वी आणि 12वी, आयुर्वेद मेडिसिन अँड सर्जरीमध्ये UG तुम्ही करू शकतात. बरोबर आहे. म्हणजे 12वी नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे 12वी नंतर तुम्हाला आयुर्वेदिक मेडिसिन या ठिकाणी बघा, गणित सायन्स आणि कोणत्याही विषयात 10वी, फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी अशी 11वी 12वी, आयुर्वेद मेडिसिन अँड सर्जरीमध्ये UG करता येईल. नंतर आयुर्वेद मेडिसिन अँड सर्जरीमध्ये MD आणि MS सुद्धा आपल्याला करता येतं. येस, म्हणजे हा दुसरा पाथ दिलेला आहे, दुसरा मार्ग दिलेला आहे. म्हणजे काय तर तुम्ही इथे UG पर्यंत आलेला आहात आणि इथे तुम्ही MD आणि MS करतात, बाकी त्याच्यात काही नाही. आणि MD MS नंतर तिसरा पाथ म्हणजे तुम्ही PhD करू शकतात. बरोबर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी याच्या संदर्भात माहिती आहे की कशा पद्धतीने तुम्ही जाणार. आता शैक्षणिक पात्रता या ठिकाणी तुम्ही वाचा की काय काय दिलेलं आहे. आयुर्वेदिक डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला आयुर्वेद चिकित्सा व शस्त्रक्रिया या विषयावर बॅचलर डिग्री करावी लागेल. हा वर्षाचा कोर्स असून त्यानंतर एका वर्षाची इंटर्नशिप आहे. नंतर BAMS आहे. BAMS नंतर तुम्ही आयुर्वेदात MD करण्याची निवड करू शकतात. MD करण्याची निवड करू शकतात. खालीलपैकी कोणत्याही फील्डमध्ये किंवा इतर कोणत्याही संबंधित क्षेत्रामध्ये खासियत करून अगाधतंत्र, अगमातंत्र, ॲनेस्थेशियालॉजिस्ट, आयुर्वेद, अस्तसंधी आणि मार्मागतोगा म्हणजे या वेगवेगळ्या प्रकारचे कामं आपल्याला त्या ठिकाणी करता येतील. येस. आता कमीत कमी किमान आवश्यक शिक्षण किती आहे या ठिकाणी दिलेलं आहे. कमीत कमी 12वी असलं पाहिजे. येस. आता हे जास्तीत जास्त कमाल मर्यादा. आता इथे काय म्हटलं आहे, वर्षों की संख्या प्रायमरी स्कूल में कक्षा 1 से. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 26 वर्षापर्यंत या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतात जास्तीत जास्त. म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट, PhD वगैरे काय जे करायचं असेल ते 26 वर्षापर्यंत. आणि किमान इथे किती आहे, 17. म्हणजे 17 वर्षापर्यंत तुम्ही 12वी होत आहेत आणि 12वी झाल्यानंतर तुम्हाला हे करायचं. आता अधिक माहिती मिळवा. इथे काय बघा, यासाठी कॉलेज आणि युनिव्हर्सिटी शोधा. आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला व्हायचं आहे तर हे शोधा. यासाठी प्रवेश परीक्षा शोधा. आणि आयुर्वेदिक डॉक्टरसाठी प्रवेश परीक्षा आहेत का, त्या प्रवेश परीक्षा कुठे कुठे असतात, कधी असतात, त्याची एंट्रन्स फी वगैरे आहे का, त्या कॉलेजला वेगवेगळ्या आहे का, कॉमन आहे, हे सगळं आपल्याला शोधावं लागेल. यासाठी स्कॉलरशिप आणि आर्थिक मदत मिळवता येईल, ती मिळवा. हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती या ठिकाणी या पोर्टलमध्ये दिलेली आहे. नोकरीच्या संधी कुठे कुठे आहेत या ठिकाणी खाली तुम्हाला दिलं आहे की नोकरीच्या संधी तुम्ही काय काय करू शकतात. तुम्ही मेडिकल ड्युटी ऑफिसर म्हणून हॉस्पिटल्स, क्लिनिक्स इत्यादी जॉईन करू शकतात. तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून एखादे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जॉईन करू शकतात. म्हणजे कॉलेजमध्ये तुम्हाला शिकवण्यासाठी सुद्धा जाता येईल. विविध राज्य लोकसेवा आयोगामध्ये आयुर्वेद विभाग तुम्हाला मेडिकल सुपरिटेंडंट सारख्या विविध पोस्टवर नियुक्त करेल. म्हणजे याच्यामधून सुद्धा तुम्हाला MPSCच्या वगैरे परीक्षा, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देता येतील. सभोवतालची परिस्थिती, आता तुम्ही बराच वेळ क्लिनिक, हॉस्पिटल, हेल्थकेअरमध्ये घालवावा लागेल. आयुर्वेद डॉक्टर म्हणून तुम्ही फक्त 8-9 तासांच्या नॉर्मल कामकाजाच्या वेळी पेशंटवर उपचार कराल. तुमच्या बऱ्याच कामामध्ये तुम्ही पेशंटच्या समस्या, त्यांचे आजारपण, त्यांचे प्रश्न ऐकणे आवश्यक आहे. या जॉबमध्ये ऐकून घेण्यासाठी तीव्र धैर्याची आवश्यकता आहे. म्हणजे बघा, हे मुद्दे पण तुम्हाला दिले की या क्षेत्रामध्ये तुमची पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे. तुम्हाला धैर्य आवश्यक आहे. तुम्हाला असं चिडखोरपणा शक्य नाही. तुम्ही पटकन काहीतरी बोललं की लगेच चिडून जाल असं होणार नाही. डॉक्टर म्हणून तुम्ही कोणत्याही वेळी एखाद्या पेशंटची भेट घेण्यासाठी तयार असले पाहिजे. कारण मी नेहमीच मेडिकल इमर्जन्सी असते. कारण बघा, मेडिकल फील्डमध्ये नेहमीच इमर्जन्सी असणारच आहे. त्यामुळे तुम्हाला नेहमी तयार असलं पाहिजे केव्हाही. आणि कधीकधी जेव्हा काही एंडोमिक म्हणजे स्थानिक आजार शहरात किंवा गावात पसरतात, जी की आता परिस्थिती निर्माण झालेली आहे, तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये देखील गैरवेळी भेट देण्यासाठी विनंती केली जाऊ शकते.
किंवा उशिरापर्यंत काम करण्याची विचारणा होऊ शकते. तर असं सगळ्या प्रकारच्या बाबी इथं दिलेल्या आहेत. स्वारस्य, क्षमता, बरोबर आहे. तुमच्या क्षमता काय काय असले पाहिजे, तुम्हाला काय क्षमता असल्या पाहिजेत, त्या क्षेत्रासाठी निगडीत असलेल्या क्षमता या ठिकाणी दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ मी एक वाक्य या ठिकाणी वाचून दाखवतो. पहिलं आहे बघा, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, शब्द किंवा संख्येने व्यक्त न झालेल्या कल्पना समजून घेण्याची क्षमता. ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आज बऱ्याच वेळा असं असतं की पेशंट बोलू शकत नाही, तो म्हणतो मला काहीतरी होतं आहे. तोंडी किंवा अन्यथा स्पष्टपणे व्यक्त नसलेल्या संकल्पना समजून घेण्याची क्षमता आपली असली पाहिजे. तात्विक तर्क वितर्क आपल्याला लावले पाहिजेत आणि अर्थपूर्ण तर्क वितर्क लावले पाहिजेत. भावनिक बुद्धिमत्ता आपली असली पाहिजे ना. म्हणजे आंतरवैयक्तिक म्हणजे कार्यस्थळावर आणि इतरांशी चांगले संबंध बनवण्याची आणि टिकवून ठेवण्याची क्षमता आपली असली पाहिजे. आता बघा, हे जे कौशल्य आहेत, या क्षमता आहेत, म्हणजे हे कौशल्य आहेत, हे सगळी कौशल्य तुम्हाला आत्मसात करावी लागतील. किंवा ही कौशल्य जर तुमच्याकडे असतील तर आपण ह्या मुद्द्याचा विचार करायला काही हरकत नाही. ज्ञान काय काय असायला पाहिजे आपल्याला, तर जैविक विज्ञान मला असलं पाहिजे, चांगली इंग्रजी भाषा बोलता आली पाहिजे, औषधं त्याची माहिती मला असली पाहिजे, उपचार पद्धतींची माहिती मला असली पाहिजे. त्यानंतर सगळ्यात विशेष म्हणजे या आयुर्वेद डॉक्टर जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला संस्कृतसुद्धा चांगलं असलं पाहिजे. त्याचं कारण असं की बरीचशी माहिती जी आहे ती संस्कृतमध्ये दिलेली आहे आणि या संस्कृतमध्ये जी माहिती दिलेली आहे ती आपल्याला वाचता आली पाहिजे, वाचून त्याचा अर्थ काढता आला पाहिजे, अर्थ आपल्याला कळाला पाहिजे. म्हणून संस्कृत भाषासुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे आली पाहिजे. कौशल्य काय काय आपल्याला असली पाहिजे, तर सक्रिय ऐकणे, समन्वय असणे, गंभीर विचारसरणी आपली असली पाहिजे, निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे घेणे. नंतर समस्या सोडवण्याचं म्हणजे आपण जे नेहमी 10वी-12वीपर्यंत शिकलेलो आहोत की समस्या निराकरण हा जो भाग आहे, तर त्या समस्येचं निराकरण आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला करायचं आहे, म्हणून आपल्याला त्याचीही क्षमता असली पाहिजे, ते कौशल्य माझ्याकडे असले पाहिजे. व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, आपण नेहमी मुख्यतः आपल्या दैनंदिन जीवनात क्रियाकलापांमध्ये संयोजित आहात, आपण नेहमी किंवा मुख्यतः मऊ हृदय असलेल्या व्यक्ती आहात. बघा, असं व्यक्तिमत्व आपलं असलं पाहिजे. नेहमीच आपण इतरांना मदत करतात, म्हणजे आपण मदत करण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे. कारण नेहमी किंवा मुख्यतः काळजी घेणारे, समर्थक, सहानुभूतीशील आणि इतरांशी दयाळू असतात. म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर असे असतात, म्हणून मला त्या फील्डमध्ये जाताना मला असं व्यक्तिमत्व माझं असलं पाहिजे. अनेक बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत, तुम्ही खूप ते वाचा. त्यानंतर उत्पन्न या ठिकाणी दिलेलं आहे. आता ते हे अंदाजे उत्पन्न या ठिकाणी दिलेलं आहे, हे तुम्ही वाचा की मंथली अर्निंग इन इंडियन रुपीज या ठिकाणी दिली आहे. आणि इथे स्तर दिले आहे बघा, एंट्री स्तर, निम्न स्तर, नंतर मध्यम स्तर आणि उच्च स्तर. बरोबर. आता मिळकत किती होते, तर या ठिकाणी तुम्हाला 50,000 रुपये कमाल जास्तीत जास्त. बरोबर. या ठिकाणी किती, 2 लाख रुपये. तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही तो कर्सर नेला की तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. बरोबर. आता इथे नेला तर 50,000 रुपये निम्न स्तरामध्ये. बरोबर. कमीत कमी 50,000, जास्तीत जास्त 2 लाख. मग आता हे नुसतं आपल्याला इथं विचार करून उपयोग नाही आहे की मला 2 लाख रुपये महिना मिळणार आहे, मला 50,000 रुपये महिना मिळणार आहे, असा उपयोग मला करून चालणार नाही. तर त्यासाठी मला आवश्यक असलेल्या क्षमता, त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य ही आधी मिळवली पाहिजेत. ती माझ्याकडे आहेत का, मला आवड आहे का, मला कॉलेजेस मिळणार आहेत का चांगले, मी एंट्रन्समध्ये त्या ठिकाणी यशस्वी होणार आहे का, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत. इथे खाली सगळं तुम्हाला दिलेलं आहे. करिअरमधील प्रगती तुम्ही काय काय करू शकतात, याच्या पुढे काय करू शकतात. म्हणजे नुसतं आपण क्लिनिक वगैरे केलं आणि काम संपलं असं नाही, तर या आयुर्वेदामध्ये सुद्धा रिसर्चेस आहेत. तुम्हाला रिसर्च करता येईल, म्हणजे पुढे गेल्यानंतर तुम्हाला एखादं नवीन मेडिसिन तयार करता येईल, एखादं नवीन प्रयोग करून त्या ठिकाणी संशोधन करता येईल, अशा पद्धतीचा भाग आहे. भविष्यातील संभावना काय काय आहेत, मग त्यासाठी
वाढते उत्पन्न, जास्त आरोग्य जागरूकता आणि इन्शुरन्समध्ये प्रवेश वाढल्यामुळे भारतीय मेडिसिन इंडस्ट्री जोरदारप्रमाणे वाढत आहे. त्यामुळे आयुर्वेद औषधांसाठी सरकार आता जास्त जोर देत आहे. त्यामुळे हा एक आयुर्वेदाचा एक वेगळा विभाग या ठिकाणी भारतामध्ये प्राचीन काळापासून आहे आणि त्याला जास्त आता सरकारसुद्धा पुष्टी देत आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीचा कोर्स आणि ही जी माहिती मी तुम्हाला दिली यामध्ये काय काय आहे हे वाचलं पाहिजे. तुम्ही वाचल्याशिवाय शक्य नाही. सक्षम व्यक्तीसाठी बघा, खालील विशेष क्षमता असलेल्या लोकांना ऑटोमोबाईल विक्री कार्यकारी म्हणून काम करण्याची संधी मिळू शकेल. आता हे जे आहेत हे CWSN जे आहेत त्याच्यामध्ये हे येतं की खालील विशेष क्षमता असलेल्या लोकांना ऑटोमोबाईल विक्री कार्यकारी म्हणून काम करण्याची संधी मिळू शकेल. आता हे जे पोर्टल आहे या पोर्टलमध्ये एक मुद्दा मी फक्त घेतलेला होता. तुमच्या लक्षात असेल की कोणता मुद्दा मी काय घेतलेला होता. त्या मुद्द्याच्या अंतर्गत एवढे आहेत बघा. तुम्ही काय करू शकता, कामासंबंधी उपक्रम, स्पेशलायझेशन ट्रॅक्स, करिअर प्रवेशासाठी मार्ग, शैक्षणिक पात्रता, कॉलेज आणि स्कॉलरशिप मला मिळेल का, नोकरीच्या संधी कुठे आहेत, आवश्यक क्षमता काय असल्या पाहिजेत, उत्पन्न किती आहे, करिअरमधील प्रगती, भविष्यातील संभावना, विशेष सक्षम व्यक्तींसाठी, बरोबर, अधिक करिअर. अजून तुम्हाला खाली जाता येईल आणि व्होकेशनल कोर्सेस. आता पुढचा जो आहे हा भाग तुम्हाला बघता येईल, मग हा बघता येईल. असं एक आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. मला वाटतं आज तुम्हाला हे अतिशय चांगल्या प्रकारे समजलं असेल. तुम्ही हे पोर्टल म्हणून बघू नका, नुसतं कुठली तरी वेबसाईट आपण बघतोय आणि तिथे जातोय असं बघू नका. तर त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ह्या पोर्टलचा जो मी जर अभ्यास केला, ते जर वाचन केलं तर तुम्हाला माहिती तर होईलच, पण तुमचा जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट, तुमचा कल कोणत्या बाजूने आहे, तुम्ही काय करू शकता, तुमच्या क्षमता काय आहे, हे स्वतःलाच तुम्ही प्रश्न विचारा आणि त्याच्यावरून तुम्हाला ते कळेल की आपल्याला काय करता येईल, माझा इंटरेस्ट कुठे आहे हे तुम्हाला सहज त्या ठिकाणी बघता येईल. ओके. आता आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत कारण फक्त एका मुद्द्याची माहिती आपण घेतलेली आहे. उद्या आपण पुन्हा दुसरा कुठला तरी एक मुद्दा घेऊया त्याच्यानंतरचा. आता आपण आयुर्वेदिक डॉक्टर घेतलं आहे, आपण आयुर्वेदामधले दुसरं जे प्रकार आहे त्याच्यामधला विचार आपण उद्या करूया. ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही चांगलं क्षेत्र निवडावं असं आम्हाला वाटतं आणि तुम्ही चांगल्या क्षेत्रामध्ये जाऊन अतिशय उच्च पदावर यशस्वी व्यक्ती म्हणून काम करावं असं प्रत्येकाला, म्हणजे तुमच्या आईवडिलांना तर वाटतंच आहे, आम्हाला शिक्षकांना सर्वांना ते नेहमीच वाटत असतं. आणि मग त्याचा समाजाला उपयोग तुमचा झाला पाहिजे, हा सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून क्षेत्र निवडताना अतिशय काळजी घ्या. क्षेत्र निवडताना काही अजिबात घाई करू नका. आधी अभ्यास करून ठेवा आणि मग मनाशी कुणगाट बांधून ठेवा की आपल्याला हे करायचं आहे. आणि एकदा ठरलं की अमुक करायचं आहे, मग त्या क्षेत्रासाठी आवश्यक असलेली कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न जरूर करा. ओके. धन्यवाद.